नमस्कार, मी सिद्धांत. पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपल्याला या लेक्चरमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये क्रॅमर्स रूल शिकायचा आहे. तर क्रॅमर्स रूल्समध्ये डिटर्मिनंटचा वापर झालेला आहे. तर या पेजवरती डिटर्मिनंट म्हणजे काय आणि डिटर्मिनंट काय असतो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. बघा, डिटर्मिनंट कसा लिहिला जातो तर ते इथं लिहून दाखवलेलं आहे. दोन उभ्या रेषांमध्ये एलिमेंट लिहिलेले आहेत. बघा, ABCD. हा काय असतो? डिटर्मिनंट असतो. इज अ डिटर्मिनंट. बघा, इथे आपल्याला दोन ब्रॅकेट दिलेले आहेत, AB आणि CD, आणि काय सांगितलेलं आहे? आर रोज. म्हणजे हे जे आडवे इलेमेंट लिहिलेले आहेत AB आणि CD यांना काय म्हणायचं? रोज म्हणायचं. बघा, इथे पुढे AC आणि BD. बघा, इथे डिटर्मिनंटमध्ये कसं लिहिलेलं आहे? AC उभं लिहिलेलं आहे आणि BD उभं लिहिलेलं आहे. म्हणजे इथे उभ्या रचनेमध्ये आपण जर लिहिलं उभ्या ओळीमध्ये तर त्यांना काय म्हणायचं? कॉलम. म्हणजे आडव्या ओळी ज्या असतात त्यांना म्हणायचं रो, उभ्या ओळी ज्या असतात त्यांना म्हणायचं कॉलम. एवढं इथं सांगितलेलं आहे. बघा, पुढे जाऊन आपल्याला डिग्रीबद्दल सांगितलेलं आहे. बघा, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. डिटर्मिनंटची डिग्री काय सांगितलेली आहे? 2. मग डिटर्मिनंटची डिग्री 2 का आहे तर त्याबद्दल पुढे एक्सप्लेनेशन आहे. बघा, काय म्हटलेलं आहे? बिकॉज देअर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये, म्हणजे उभ्या ओळीमध्ये किती इलेमेंट आहेत? तर 2 एलिमेंट आहेत. तर इलेमेंट म्हणजे काय? हे जे AC, B आणि D लिहिलेलं आहे त्यांनाच आपण काय म्हणतो? इलेमेंट म्हणतो. तर इथं सांगितलेलं आहे, 2 कॉलम्स आपल्याला सेपरेटली लिहून पण दाखवलेलं आहेत. बिकॉज देअर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड सांगितलेलं आहे. फक्त कॉलममध्ये 2 इलेमेंट असून चालेल का? तर नाही. अँड 2 एलिमेंट्स इन ईच रो. म्हणजे आडव्या ओळीमध्ये सुद्धा किती एलिमेंट पाहिजेत? 2 एलिमेंट पाहिजेत. तर बघा, इथेच आपल्याला आधी लिहून दाखवलं होतं 2 एलिमेंट आहेत. तर त्यामुळं या डिटर्मिनंटची डिग्री काय झाली? 2 झाली. बघा, मग हा डिटर्मिनंट काय सांगतो आपल्याला? पुढे सांगितलेलं आहे, डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स अ नंबर. डिटर्मिनंट काय दाखवतो आपल्याला? एक नंबर दाखवतो. आणि तो नंबर कोणता असतो? तर हा. बघा, काय आहे हा नंबर? AD काय आहे? बघा, क्रॉसमधले एलिमेंट्स आहेत A आणि D यांचं काय आलेलं आहे? इथं मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? सबस्ट्रॅक्शन. कशाचं सबस्ट्रॅक्शन केलं? दुसरे जे क्रॉसमध्ये 2 एलिमेंट आहेत B आणि C त्यांचं इथं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला एक नंबर देतो आणि तो नंबर काय असतो? तर हा नंबर असतो. इथे आपल्याला करून दाखवलेला आहे. बघा, काय केलेलं आहे? Aचं D सोबत मल्टिप्लिकेशन ते इथं लिहिलं, पुन्हा मायनस केलं B आणि Cचं मल्टिप्लिकेशन. तर तो जो नंबर येईल तो नंबर डिटर्मिनंट काय करतो? रिप्रेझेंट करतो. मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? तो जो नंबर आलेला आहे तो नंबरच या डिटर्मिनंटची काय असते? व्हॅल्यू असते. आपल्याला असं सांगितलेलं आहे. बघा, पुढे आपल्याला डिटर्मिनंट कसा लिहायचा त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. बघा, डिटर्मिनंट इज युजली रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर. बघा, इंग्रजीमधलं कॅपिटल लेटर वापरूनच आपल्याला डिटर्मिनंट दाखवायचं आहे. इथे आपल्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे ABCD. तर आपल्याला काय इथं समजलं? डिटर्मिनंट कसा लिहायचा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते ते आपल्याला इथं एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू काढण्याआधी इथं ऑब्झर्व करा, कॅपिटल A आहे, कॅपिटल N आहे आणि कॅपिटल B आहे. म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे कॅपिटल लेटरनेच लिहिलेला आहे. बघा, व्हॅल्यू काढण्याआधी डिटर्मिनंट आपल्याला दिलेला कसा होता तो मी इथे लिहितो. बघा, डिटर्मिनंट कसा होता? अशा प्रकारे लिहिलं होतं. डिटर्मिनंटमध्ये काय दिलं होतं? पहिली व्हॅल्यू A, नंतर B, इथे C आणि D अशा आपल्याला व्हॅल्यूज दिल्या होत्या, इलेमेंट्स दिले होते. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होती? क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये Aचं D सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, त्याच्यातून सबस्ट्रॅक्शन काय होईल? Bचं C सोबत होणारं क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, काय झालं इथं? Aचं D सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस Cचं B सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन. अशा प्रकारे आपल्याला काय येते? व्हॅल्यू येते. तेच आपल्याला इथं करायचं आहे. बघा, फर्स्ट डिटर्मिनंटमध्ये काय दिलेलं आहे?
फर्स्ट डिटर्मिनंट दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे 5चं 9 सोबत. तर ते इथं लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये. मायनसचं साईन दिलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये जसं आहे. पुन्हा 7 आणि 3चं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. बघा इथे लिहिलेलं आहे 7 आणि 3चं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 5 × 9 काय आलं, 45 लिहिलं. 7 × 3 किती आलं, 21. बघा 45मधून 21 गेले तर 24 ही काय आली, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. इथेच हा प्रॉब्लेम काय झाला, सॉल्व झाला. बघा सेकंड नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पण तेच करायचं आहे. या 4चं 8 सोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा 8 आहे, मायनसचे 8 आहेत म्हणून मायनसचे 8 लिहिले आणि 4 जशास तसं लिहिलं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहिलं. बघा इथे मायनसचं साईन दिलेलं आहे जे की आपल्या फॉर्म्युल्यामध्ये होतं. परत 2 आणि 3चं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 3 बघा मायनस आहे म्हणून मायनस लिहिलं आणि 2 जशास तसं लिहिलं. बघा 8 × 4 8 4 32 म्हणून इथं 32 आलेलं आहे. आणि निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन काय असतं, निगेटिव्ह असतं म्हणून इथं वजाचं साईन आलेलं आहे. म्हणजे -32 फॉर्म्युल्यामधलं मायनस जशास तसं. आता परत 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 3 2 6 लिहिलेलं आहे. परत इथं एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर आहे. बरोबर, इथं निगेटिव्ह नंबर आहे आणि 2 काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून मल्टिप्लिकेशन काय येईल, यांचं निगेटिव्ह येईल. बघा ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस आणि ब्रॅकेटच्या आतलं मायनस हे काय होईल, मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस झालं. म्हणून -32 + 6. बघा आता मोठा नंबर काय आहे, निगेटिव्ह आहे म्हणून मोठ्या नंबरचं इथं साईन आहे. आणि 32मधून 6 मायनस करा म्हणजे काय येईल, 26 आणि मोठ्या नंबरचं साईन दिलं म्हणजे उत्तर काय आलं, -26. हा प्रॉब्लेम इथे सॉल्व झाला. बघा थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये बी डिटर्मिनंट दिलेला आहे. इथं आपल्याला इरॅशनल नंबर्स दिलेले आहेत. इरॅशनल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन डायरेक्टली जसं आपण नॉर्मली करतो तसंच करायचं आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2√3 × 3√3 बरोबर, क्रॉसमध्ये आहेत हे दोन नंबर्स म्हणून ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. फॉर्म्युल्यामध्ये मायनसचं साईन होतं ते मायनसचं साईन दिलं. दुसरे दोन नंबर उरले 2 आणि 9, 2 × 9 घेतलं. बघा आता 2 × 3 आधी काय करा, जे हे रॅशनल म्हणजे √3च्या बाहेरचा जो नंबर आहे आणि √3च्या बाहेरचा दुसरा जो नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 3 काय होईल, 2 × 3 6. 2 × 3 काय झालं, 6 झालं. आणि √3 × √3 बघा दोन्ही नंबर काय आहेत, वर्गमूळामध्ये आहेत म्हणून इथे काय येईल, वर्गमूळ निघून जाईल म्हणून इथे काय येईल, फक्त 3 आलं. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं, 6 × 3. बघा साईन 3 18 म्हणून इथं काय आलेलं आहे, 18 आलेलं आहे सुरुवातीचं. बघा दुसरं एक काय सांगितलेलं आहे, दुसरा नंबर इथे घेतलेला आहे. या नंबरमध्ये 9 आणि 2चं काय झालेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. 9 2 18 म्हणून हे 18 आलं. फॉर्म्युल्यामधलं मायनस जशास तसं 18 - 18 काय आलं, 0. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 0. बघा तर इथे आपल्याला काय सांगितलं आहे, डिटर्मिनंट कसा असतो, डिटर्मिनंटची डिग्री कशी असते आणि त्याची व्हॅल्यू काय असते, त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते इथे सांगितलेलं आहे. या 3 एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. चला पुढे बघू. बघा डिटर्मिनंट मेथडलाच क्रॅमर्स रूल म्हणतात. जेव्हा आपण लिनियर इक्वेशनमध्ये वापरतो डिटर्मिनंट तेव्हा त्याला काय म्हणतात, क्रॅमर्स रूल. बघा युजिंग डिटर्मिनंट सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व्ड इझिली अँड इन लेस स्पेस. कमी वेळेमध्ये आपण हे सॉल्व करू शकतो. कसं करायचं आहे, यूज. बघा टू यूज क्रॅमर्स मेथड द इक्वेशन आर रिटन ॲज. बघा इथे इक्वेशन कसं लिहिलेलं आहे, 1 1 लावलेलं आहे फक्त. बघा एक इक्वेशन दाखवण्यासाठी आपल्याकडे 2 इक्वेशन असतात सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये म्हणून इथं प्रत्येकाला काय केलेलं आहे, 1 1 लावलेलं आहे. a1 x + b1 y = c1. आणि दुसरं जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला काय केलेलं आहे, 2 2 लावलेलं आहे. a2 x + b2 y = c2. हे काय आहेत, 2 इक्वेशन आहेत.
बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये 2 इक्वेशन दिले असतील तर आपल्याला काय करायचे आहेत ते लिहायचे आहेत तशा पद्धतीनं. मग आपण ते काय केले लिहून घेतले. तर आता बघा इथे पहिलं इक्वेशन जशास तसं लिहिलं, ह्याला नाव दिलं इक्वेशन नंबर 1, याला नाव काय दिलं इक्वेशन नंबर 2. बघा इथं कोइफिशियंट जे आहेत एक्स आणि वायचे त्यांना इक्वेशन नंबरनुसार 1 आणि 2 लागलेलं आहे. कॉन्स्टंटला सुद्धा 1 आणि 2 लागलेला आहे. आता इथे काय सांगितलं आहे आणखीन बघा, एक्स आणि वाय आर काय आहेत व्हॅरिएबल्स. एक्स अँड वाय काय आहेत व्हॅरिएबल्स, ते तर आपल्याला माहितीच आहे. A1 B1 C1 अँड A2 B2 C2 आर रिअल नंबर्स. हे पण आपल्याला माहिती आहे रिअल नंबरच्या इक्वेशनमध्ये तसं असतं. बघा आणखीन एक कंडिशन काय दिलेली आहे, A1 इंटू B2 मायनस B2 इंटू A2 इंटू B1 इज नॉट इक्वल टू 0. अशी का कंडिशन दिलेली आहे बघा, नीट ऑब्झर्व करा. कशाचं इथं मल्टिप्लिकेशन आहे, A1 इंटू B2. A1 काय आहे बघा पहिल्या इक्वेशनमधला एक्सचा व्हॅरिएबल आणि B2 दुसऱ्या इक्वेशनमधला वायचा व्हॅरिएबल, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे बरोबर. त्याच्यामधून काय सबस्ट्रॅक्ट केलं बघा, A2 मायनस B1 म्हणजे इथला व्हॅरिएबल कोइफिशियंट आणि इथला कोइफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे काय नसायला पाहिजे, यांचं सबस्ट्रॅक्शन 0 नसायला पाहिजे. असं का दिलं असेल बरं बघा, त्याचं आपण एक्सप्लेनेशन घेऊ थोडक्यात. A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1 काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. म्हणजे यांची वजाबाकी काय आहे 0 नसायला पाहिजे. 0 असेल तर काय होईल बघा, A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1 इज इक्वल टू 0 असेल तर काय होईल आपण चेक करून बघू. बघा ही जी टर्म आहे ती आपण काय करू इकडच्या साईडला घेऊन बघू. म्हणजे इथे जी निगेटिव्ह आहे ती तिकडे जाऊन काय होईल पॉझिटिव्ह होईल. म्हणजे इक्वेशन काय होईल आपलं, A1 इंटू B2 इज इक्वल टू A2 इंटू B1. आता इथली जी A टर्म आहे A2 ती काय करू इकडं A1च्या डिनॉमिनेटरला घेऊ आणि B2 जी टर्म आहे ती B1च्या डिनॉमिनेटरला घेऊ. म्हणजे आपल्याला काय मिळेल, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. बघा ही जी कंडिशन आलेली आहे आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये कंडिशन डिस्कस केलेल्या होत्या. ही कंडिशन असेल तर लाईन कशा असतात एकमेकांना पॅरलल असतात. मग तिथं सोल्युशन येईल का, तर सोल्युशन येणार नाही. जेव्हा लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर सोल्युशन येणार नाही. म्हणूनच इथं आपल्याला काय दिलेलं आहे, यांचं सबस्ट्रॅक्शन 0 असायला नाही पाहिजे, नॉट इक्वल टू. मग बघा इथं नॉट इक्वल टूचं साईन करून बघा, नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू A1 इंटू B2, नॉट इक्वल टू A2 इंटू B1. इथं मग काय येईल नॉट इक्वल टूचं साईन येईल. मग ही कंडिशन कशासाठी आहे, युनिक सोल्युशनसाठी आहे. म्हणजे लाईन्स काय असतील एकमेकांना इंटरसेक्ट करतील आणि त्यांचं सोल्युशनचा पॉईंट एकमेव असेल, एक्स कॉमा वाय हे तुमचं सोल्युशन असेल. म्हणूनच आपल्याला ही कंडिशन काय आहे इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना पण या कंडिशनचा पहिल्यांदा विचार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, प्रॉब्लेम समजलाच असेल.